हॅलो अँड वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल। जसं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमच्या घरी येणार आहे एक लवकरच छोटासा पाहुणा आणि त्याची सर्व तयारी चालू आहे, म्हणजे दीदीचं डोहाळे जेवणाची तयारी चालू आहे आणि ही बऱ्याच दिवसापासून चालू आहे। तर व्हिडिओज तुमच्यापर्यंत लेट पोहोचल्या पण तयारी जोरदार चालू आहे, कंटिन्यूअस शॉपिंग हे ते सर्व आणि खूप प्लॅनिंग आहे। मेन म्हणजे तर आम्हाला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, तर सगळ्या गोष्टी आम्ही प्लॅन करतोय कशा करू शकतो, कसं एक्झिक्यूट करायचं आहे आणि आम्हाला असा इव्हेंट करायचा ना की जसं कोणाकडे झालेला नसेल, असं आम्हाला डोहाळे जेवणाचा इव्हेंट करायचा आहे। अँड दीदीचं जे व्हेन्यू आहे ते सुद्धा फिक्स झालेलं आहे। आपण एकदा जाऊन मी तुम्हाला दाखवेल तो व्हेन्यू सुद्धा, आणि खूप अमेझिंग व्हेन्यू आहे जो पण आम्ही सिलेक्ट केलेला आहे तो। तर मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्लॉग्स मध्ये की व्हेन्यू कसा आहे किंवा त्याची तयारी जेव्हा होणार असेल तेव्हा ऑब्व्हियसली मी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, कारण की आता जसं आम्ही व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आहे, आता जेवढं सगळ्या गोष्टी होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील। अँड येस, दीदीची शॉपिंग आम्ही पेशवाईमधून लास्ट मंथच केलेली होती, कारण काय आम्ही असा विचार केलेला की दीदीला समजा जर नंतर जमलं नाही, जास्त फिरता आलं नाही वगैरे, सो म्हणून ती जेव्हा 4th-5th मंथ मध्ये होती तेव्हाच आम्ही तिची डोहाळे जेवणाची साडी घेतलेली आणि त्याच्यानंतर माझी आणि आईची साडी बाकी होती फक्त। सो त्या साड्या घेण्यासाठी आम्ही आज जाणार आहोत। आणि ह्याच्या आधी पण तुम्ही बघितलं असेल की तेव्हा पण आम्ही साड्या घ्यायला गेलेलो पेशवाई नेरूळ मध्ये, तर त्यावेळेला आम्ही साड्या घेतलेल्या आम्हाला दीदीला ज्या द्यायच्या आहेत त्यावाल्या, कारण की आम्हाला बारशाला सुद्धा दीदीला एक साडी घ्यावी लागणार आहे आणि तिचं आता जे गर्भशांती होणार आहे सो त्यावेळेला पण तिला एक साडी घ्यायची होती। तशा 2-3 साड्या आमच्याकडून तिला घ्यायच्या होत्या। सो त्या दिवशी वेळ होता तर आम्ही तिथे जाऊन ती साडी घेऊन आलो। त्यावेळेला आम्ही असं मेन्शन नाही केलं त्या व्हिडिओमध्ये की आम्ही त्याच्यासाठी साडी घेतोय, बट येस आम्ही त्या ओकेजन साठी साडी घ्यायला गेलेलो होतो आणि त्यावेळेला आम्ही विचार केलेला की आम्ही आमच्यासाठी सुद्धा साडी घेऊ, पण आईची आणि माझी साडी फिक्स नाही झाली, वेळ नाही मिळाला अँड दीदीचं घेईपर्यंत एवढा वेळ लागून गेला होता। तर आज आम्ही निघालेलो आहे आईंची आणि माझी शॉपिंग करायला, आणि पप्पांची आणि सूरजची शॉपिंग सुद्धा बाकी आहे, सो ती सुद्धा करायची आहे, तर ती सुद्धा करणार आहोत। आणि अजून जे डेकोरेशन आहे ते सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत तर त्याची सुद्धा थोडीफार शॉपिंग आम्हाला करायची आहे। सो वेगवेगळे ऑप्शन्स बघायचे, तर आम्ही जास्त लांब नाही जाणार आहे, पण वाशीला APMC मार्केटमध्ये बरेच ऑप्शन्स असतात। सो मी थोडक्यात आपण एकदा जाऊन बघूया कसं काय आहे ते, ऑर ऑनलाईन तर ऑर्डर करता येईल। ऑनलाईन पण मी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, तुम्हाला माहिती आहे मिशोवरती तर एवढ्या गोष्टी आहेत आजकाल, मी सूरजला दाखवल्या आहे ना सूरज, खूप गोष्टी भेटतात मिशोवरती। आम्ही ज्या ज्या परचेस करू ते तुम्हाला आम्ही लिंक्स नक्की पोहोचू तुमच्यापर्यंत। पण आज जो वाशीला जाणार आहे तिकडे पण व्हरायटी ऑफ गोष्टी आहे, तुम्हाला आम्ही दाखवू काय काय बघणार आहे, काय काय गोष्टी आवडत आहे, सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू। माझी गाडीचा काय प्रॉब्लेम आहे तुला? मी आई आणि सूरज निघालेलो आहे शॉपिंग करण्यासाठी। आईंची आणि माझी साडीची शॉपिंग करायची आहे आणि बाकीच्या सुद्धा काही गोष्टी घ्यायच्या आहेत, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये सांगितलं। पण त्याआधी जी आम्ही दीदीसाठी शॉपिंग केलेली होती त्या साड्या आम्हाला कलेक्ट करायच्या आहेत आणि त्या आम्ही घेतलेल्या नेरूळच्या पेशवाईमधून। सो आता पहिले आम्ही तिथे जाणार आहोत साड्या कलेक्ट करणार। एक गोष्ट आहे जी आई दीदीच्या होणाऱ्या बाळासाठी बनवता आहेत घरी, तर खूप स्पेशल गोष्ट आहे ती, खूप म्हणजे खूपच जास्त स्पेशल आहे, मेहनत पण आहे त्याच्यात, खूप जास्त मेहनत आहे। तर मी एखाद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेल ते आई काय बनवतायत ते, आणि म्हणजे तुम्ही विचारच नाही करू शकणार की कोणी असं घरी बनवू शकतं। आणि आम्ही त्याची प्राइस वगैरे सुद्धा चेक केले, इंस्टाग्राम वरती आजकाल खूप असं ट्रेंडिंग आहे आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे, बट आई बोलल्या की मी हे तुला घरी बनवून देईल, कारण काय फक्त दीदीची इच्छा होती म्हणून। अँड आईने ते स्टार्ट केलेलं आहे ऑलमोस्ट 50% नाही झालं रे, 50 नाही 30-40% झाला असेल, अजून 50 तर नाही झालंय, बट स्टील ते होईल, बाय याच्या आधी तर नक्कीच होईल। सो मी तुम्हाला ते दाखवेल एका व्हिडिओ मध्ये। खरंच म्हणजे बघून प्राचीला एवढा आनंद होते की काय कसं केलंय तुम्ही, कसं केलं, सारखं मला प्राची विचारत असते, ते प्राची दाखवते मला मी कसं केलंय ते, बघा तुम्हाला कसं वाटतंय ते। खूप मस्त आहे ते, खरंच तुम्हाला आवडेल। आणि तुम्ही असं नंतर मला तर असं वाटतंय की आईंना ऑर्डर्स येतील त्याच्यानंतर की आम्हाला पण बनवून द्या म्हणून आमच्या बाळासाठी। चला चले बॅक टू पेशवाई।
सगळीकडे डिस्काउंटच डिस्काउंट आहे. आपण ज्या साड्या घेतल्या त्या आय गेस 50% नाही 20% डिस्काउंटवाल्या घेतल्या. तर जी हायर रेंज आहे त्यांच्याकडे ते 20% डिस्काउंटची आहे आणि इवन 50%च्या डिस्काउंटमध्ये सुद्धा आहेत. तर तुम्ही जर अजूनसुद्धा नसेल गेला तर नक्की जाऊन चेकआउट करा पेशवाईच्या पनवेल, नेरूल आणि वाशीवाला ब्रांचमध्ये. त्यांचं ना मला एक आवडलंय बिलेचे मस्त याच्यामध्ये देतात. तो दीदीच्या साड्या मी घेऊन चालली आहे आणि घरी जाऊन दीदीला दाखतोय. नेरूळवरून आता आम्ही आलोय वाशीच्या पेशवाईमध्ये साड्या बघण्यासाठी, कारण का आईंना आणि मला आता साड्या घ्यायच्या आहेत. नेरूळचं कलेक्शन बघून झालं नाही आणि जेव्हा आपण इथे दीदीसाठी घ्यायला आलो तेव्हा खूप छान छान साड्या होत्या, पण तेव्हा डिस्काउंट नव्हता. तेव्हा आम्ही ऍक्च्युअल प्राइस मध्ये साड्या घेतल्या. ऑलमोस्ट 30,000 ची खरेदी केलेली ना. आणि आता आम्ही म्हटलं की सेल आहे तर आता जाऊन येऊया. आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलेलो तेव्हा आम्ही संस्कृती आणि इकडे लाईनीत जेवढे पण दुकान आहे तेवढे सगळ्या साड्या बघितल्या नाही, बट पेशवाईमध्ये जरा जास्त चांगलं कलेक्शन आहे. आणि आमचा हिरो आला. ऑर्गॅन्झा आहे का? हे छान. आम्ही परत शिफ्ट केला टेबल. आम्हाला 50% वाले पहिले एक्सप्लोर करायचे आणि अजून बाकीच्या भरपूर साड्या काढलेल्या आहेत, पण स्टील आम्हाला बघूनच असं मन नाही भरत आहे सगळ्या साड्या बघायच्या, कारण का डिस्काउंट आहे. सो आम्ही विचार करतोय की घेऊन जाऊ जेवढ्या घेऊन जातो येईल तेवढ्या. किती फायनलाइज केलं? सगळ्या घेऊन देणार आहेस ना तू? खरं आहे. आवडलं असेल तर काय ऐक, तू घे की नाही घे. मस्त वाटते.
मस्त आहे, खूपच छान. झालं फायनली. सो मला 2 साड्या, आईंना 2 साड्या घेऊन झालेल्या आहेत आणि इकडे यांच्याकडे 50 to 20% डिस्काउंट चालू आहे यांच्या प्रत्येक ब्रांचमध्ये. सो जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की त्यांच्या स्टोअरला व्हिजिट करा. खूप छान छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. अँड मेनली ज्या आम्ही विदाऊट डिस्काउंट ज्या साड्या घेतलेल्या त्यांना सुद्धा डिस्काउंट आहे. सो म्हणजे बेस्ट पिरियड आहे शॉपिंग करण्याचा साड्यांचा. सो नक्की व्हिजिट करा. आता आम्ही आलो आहे APMC मार्केटला, कारण की आम्हाला डेकोरेशनच्या गोष्टी बघायच्या आहेत आणि आम्ही तुम्हाला पण दाखवतो काय काय मिळतं इथे. दादाच्या एंगेजमेंटच्या वेळेला आलेली, त्याच्यानंतर आता परत आता आलं. सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि जसं तुम्ही बघितलं आज आम्ही शॉपिंग करायला गेलेलो होतो. तर आईंची आणि माझी शॉपिंग तर झाली, बट सूरजची आणि पप्पांची शॉपिंग करायला वेळच नाही मिळाला. आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही प्रशांत कॉर्नरला सुद्धा गेलेलो होतो अँड मस्तपैकी खाऊन पिऊन आता घरी पोहोचलेलो आहे. अँड यस, जर मी शॉपिंगचं बोलेल आणि सारीजचं बोलेल मेन तर हा सेल पूर्ण जुलै महिन्यापर्यंत आहे आणि पूर्ण वर्षामध्ये फक्त एकदा यांच्याकडे हा सेल लागतो. सो पेशवाईच्या सगळ्या शॉप्समध्ये हा सेल असतो अँड भरपूर डिस्काउंट आहे. खूप छान छान साड्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगेल तर मी एक साडी जी घेतली ती 20% डिस्काउंटवाली होती, जी की 5,500ची होती काहीतरी, तर ती मला 4,500ला पडली. आणि बाकीच्या अजून 2,000च्या साड्या होत्या त्या मला 1,000ला पडल्या, जे की 50% डिस्काउंटमध्ये होत्या. आणि अजून एक आईंची जी साडी घेतली ती काहीतरी 6 का 7,000ची होती, ती 50% डिस्काउंटमध्ये 3,500ला मिळाली. तर युज्युअल रेट्समध्ये ज्या आम्ही आधी, म्हणजे मी जसं बोलले की दीदीच्या बेबी शॉवरसाठी ज्या आम्ही आधी साड्या घेतलेल्या आहेत तेव्हा बिलकुल पण डिस्काउंट नव्हतं. आणि त्या साड्या आज 50% डिस्काउंटला होत्या आणि काय 20% डिस्काउंटला होता. सो लास्ट टाइम जेव्हा आम्ही खूप सारी शॉपिंग केलेली तर आम्ही त्यांना बोललो सुद्धा की आम्ही आत्ता थोडे 15 दिवसाआधी येऊन गेलो आणि एवढी सारी शॉपिंग करून गेलो. बट ते बोलतात की आमच्याकडे 1 तारखेपासून म्हणजे जुलै 1 पासून ते जुलै 30 पर्यंत नेहमी प्रत्येक वर्षी सेल असतो. आणि
ह्याच पिरियडमध्ये त्यांच्याकडे हा जो स्टॉक असतो ते काढत असतात अँड खूप छान कलेक्शन आहे. तर जर तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की जाऊन व्हिजिट करा. मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की तुम्ही जाऊन चेकआउट करा, कारण की मला माहिती आहे, कारण की मी दादाच्या एंगेजमेंटला जी साडी घेतलेली ती पेशवाई पनवेलमधून घेतलेली आणि तेव्हा मला खूप छान प्रतिसाद आलेला आणि त्यांच्याकडे खूप छान साड्यांचं कलेक्शन होतं. सो ह्यावेळेस सुद्धा आम्ही बेबी शॉवरच्या साड्यासुद्धा त्यांच्याकडनंच घेतल्या. तर येस, बेबी शॉवरचा फंक्शन लवकरच आहे आणि जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळणार आहे दीदीची साडी, माझी साडी, आईंची साडी, की आम्ही कुठल्या साड्या घेतलेल्या आहेत, आम्ही कसे दिसणार आहेत. तयारी ऑब्व्हियसली सगळ्या सुरू झालेल्या आहेत आणि नेक्स्ट मंथमध्येच बेबी शॉवर असणार आहे. सो वी आर ऑल एक्सायटेड. खूप सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्ही पण आमच्यासोबत असेच सोबत राहा प्रत्येक पूर्ण जर्नीमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.